दुष्काळ पडला, मोर्चा काढला नाही, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन रस्त्यावर आले नाही, इथं 10,000 कोटीचे उद्घाटन झाले, मी निमंत्रण दिलं, देवेंद्रजींनी बोलले सुद्धा, पण जिल्ह्याचा खासदार 10,000 कोटीच्या कामाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिला नाही। भावांनो, हे दुर्दैव आहे या जिल्ह्याचं। खलनायकाला निवडून देणार, महादेव जानकरांना निवडून देणार, एकही विधायक काम खासदारांना केलं नाही। निष्क्रिय खासदार, बाळासाहेबजी ठाकरेंच्या नावावर निवडून आलेला खासदार, माननीय नरेंद्र मोदीजींच्या नावावर निवडून आलेला खासदार, एखाद्या दगडावर श्रीराम प्रभू रामचंद्राचं नाव लिहिलं की दगड तरतो, तसं हा दगड मोदीजींच्या नावावर तरला, निवडून आला। 10 वर्ष वाया गेली या जिल्ह्याची। भावांनो, चूक करू नका, चूक करू नका। आपल्याला सगळ्यांना जानकरांच्या शिट्ला मतदान करायचं आहे। 10 वर्ष त्यांची खासदारकीची गेली, त्यांची 10 वर्ष आमदारकीची गेली। हा वांझोटा माजी खासदार, वांझोटा माजी खासदार, याला कायमचं घरी बसवावं लागेल। आणि महादेव जानकर हे लोकसभेमध्ये 18 भाषा बोलू शकतात, इंग्रजीत बोलू शकतात, वेगवेगळ्या राज्याची भाषा येते, आणि 18 भाषात बोलणारा खासदार, उच्च शिक्षित खासदार, देशात फिरणारा खासदार, ज्याच्याकडे व्हिजन आहे, ज्याच्याकडे प्लान आहे, अशा महादेव जानकरांना निवडून द्यायचंय। त्याने डिक्लेअर केलं की मी 1 रुपयाचं पर्सेंट घेत नाही। इथं जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर कमिशन द्यावं लागतं, वाळू घ्यायची असेल तर कमिशन घ्यावं लागतं। मटका कुणाचा आहे, क्लब कुणाचा आहे, दारूचे अड्डे कुणाचे आहेत, मंदिराची 400 कोटीची जमीन कोणी हडप केली, 400 कोटीची जमीन हडप केली। यांना देवाच्या जमिनी परत नाही। हे बाळासाहेब जाधव, बंडू जाधवचे सख्खे भाऊ आहेत। देवेंद्रजी काही करा, पण 400 कोटीची जमीन खाणाऱ्या, प्रभू रामचंद्राची जमीन खाणाऱ्याला जेलमध्ये टाका, एवढीच आम्हाला मागणी करायची। येणाऱ्या निवडणुकीत महादेव जानकर ब्रह्मचारी आहेत, आणि त्यांनी देवेंद्रजीच्या उपस्थितीत 10,000 लोकांना सांगितलं, मी ओरिजिनल ब्रह्मचारी आहे, मी डुप्लिकेट वारकरी नाही आहे, पंढरपूरचा वारकरी आहे। महादेव जानकर साहेब आणि मी देवेंद्रजीच्या उशापात्याला आहोत। पंढरपूरच्या पूजाला देवेंद्र फडणवीस साहेब, महादेव, आम्ही सकाळी 2 वाजता पूजाला असायचो। जानकर साहेबांनी सांगितलं, मी ब्रह्मचारी आहे, देशात माझं कुठेही काही लफडं नाही, ही देशात लफडं नाही, मी कमिशन खाणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही। आणि नागपूरच्या बरोबरीनं देवेंद्रजी परभणीचा विकास केलेला आहे, तुम्ही हा जिल्हा तुमच्या पाठीशी आहे। या जिल्ह्यातून जानकरांना 2 लाख मतांना निवडून देऊ, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी देवेंद्रजीचे आभार मानतो की तुम्ही महादेव जानकर साहेबांसारखा उमेदवार दिला। आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद लोणीकर साहेब। इतक्या